परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर, इस ब्रीदवाक्य को सार्थक करते हुए नवी मुंबई महानगर पालिका स्कूल के प्रतिभावान खिलाड़ियों को प्रोत्साहित करने के मकसद के साथ पूर्व महापौर सुधाकर सोनावने की संकल्पना से पिछले 11 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए इस साल भी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जी की जयंती के उपलक्ष्य में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा संचालित पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय और मान्यवर कांचीराम हिंदी विद्यालय द्वारा अंतरशालीय क्रीड़ा महोत्सव 2025 का शानदार आयोजन रवाले स्थित मान्यवर कांचीराम हिंदी विद्यालय में किया गया, जिसका उद्घाटन राज्य के वन मंत्री गणेश नायक के हाथों संपन्न हुआ। जहां इस अवसर पर नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, नवी मुंबई मनपा शिक्षण विभाग उपायुक्त संगरत्न खिल्लारे, शहर अभियंता श्री शारदवाड़, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, पूर्व नगर सेविका रंजना सोनावने, गौतमी सोनावने, प्रधानाचार्य आदि तमाम शिक्षक व छात्र व अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान यह खेल प्रतियोगिता खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित तब हुआ जब कष्टकरी बस्ती रबाले में रहकर अपनी शिक्षा ग्रहण करने वाले रबाले स्कूल के छात्रों ने कव्वाली के माध्यम से रबाले झोपड़पट्टी में परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर का संदेश देते हुए सभी को अपनी प्रतिभा और उस प्रतिभा के पीछे छिपी अपनी दर्दनाक कहानी को उजागर किया। छात्रों के इस प्रस्तुतिकरण को देखकर उपस्थित सभी मान्यवर स्तब्ध और मंत्र मुग्ध नजर आए। इस दौरान राज्य व राष्ट्रीय स्तर पर आयोजित विभिन्न खेल प्रतियोगिता के विजयी खिलाड़ियों को वन मंत्री गणेश नायक और आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के हाथों सम्मानित किया गया। इस दौरान मान्यवरों के मौजूदगी में विभिन्न खेल स्पर्धाओं का उद्घाटन किया गया। बता दें कि इस खेल महोत्सव में खो खो, कबड्डी, चेस, कैरम जैसे कई खेल प्रतियोगिता का इस दौरान आयोजन किया गया। इस खेल प्रतियोगिता के उद्घाटन के पश्चात गणेश नायक ने कहा कि यह झोपड़पट्टी परिसर पैसे से भले ही गरीब हो मगर उसे ज्ञान से श्रीमंत करने का काम पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने किया है। महापौर बनने के बाद भी सुधाकर सोनावने ने इस परिसर को कभी नहीं छोड़ा बल्कि इसका काया पलट कर आदर्श प्रस्थापित किया है। ह्या कार्यक्रमाला येऊन खरं म्हणजे सुरुवातीला हा जो परिसर मी बघितला होता अतिशय ज्याला आपण दारिद्र्य परिसराचा जो नमुना असतो तो इथं होता। कचऱ्याचे ढीग, खड्डे, लोकांची कोण मुवमेंट ही चांगली नसायची, परंतु सुधाकरजी सोनावणे यांनी या परिसराला टप्प्याटप्प्याने एकदाच काही सगळं घडलेलं नाही, चांगलं स्वरूप दिलं। मान्यवर काशीरामजी हिंदी विश्वविद्यालय या ठिकाणी स्थापन झालं, पलीकडे राजश्री शाहू महाराजांची शाळा झाली आणि हा झोपडीचा परिसर, गोरगरिबांचा परिसर हा पैशाने जरी गरीब असला तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचं काम सुधाकर सोनावणे यांनी केलं। आणि सुधाकर सोनावणे या घटकाला त्याची महापौर बनायची इच्छा नव्हती, तर महापौर मी स्वतः त्यांना सांगितलं तू आता महापौर पदाची तुझी आता वेळ आलेली आहे, त्याने तू महापौरासाठी तू मानसिकता तयार कर। आणि महापौर झाला। महापौर झाल्यानंतर तो सुधाकरने हा परिसर सोडला नाही। एखादा नगरसेवक झाला की तो लगेच म्हणजे मोठ्या हाय सोसायट्यांमध्ये फ्लॅट किंवा रो हाऊसमध्ये बंगला बांधून मोकळा होतो, परंतु असे फार कमी समाजकारणी राजकारणी की ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबरोबर राहण्याचं काम करत सुधाकर सोनावणे त्यांचं कुटुंब आज सुद्धा याच परिसरात राहते। सुधाकरने ठरवलं असतं तर सुधाकर कुठल्याही चांगल्या वस्तीमध्ये जाऊन गरज पडली तर बंगला पण बांधला असता, रॉ हाऊसमध्ये पण गेला, परंतु हाडाचा कार्यकर्ता असलेला सुधाकरनी हे सगळं आमूलाग्र बदल केलेला आहे। आज क्रांतिज्योती सावित्री फुलेंच्या 194व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत। एकूणच बाह्यांगानं सुरेख दिसावं असं नाही, अंतरंगातून सुद्धा ते सुरेख असावं असा उद्देश ठेवून या ठिकाणचे सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे,
आणि इथले सगळे कार्यकर्ते म्हणजे हे कार्य करण्याकरता कार्यकर्ते जर निर्माण झाले नसते तर सुधाकरने एकट्याने काय केलं नसतं. परंतु धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे काही वेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगल्या लोकांचं एक संघीकरण करून हे काम सुरू झालेलं आहे. अजून त्याला गती लाभेल, अजून त्याला प्रकाश मानता येईल असा माझा विश्वास आहे. वहीं आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने शिक्षा के साथ सर्वांगीण विकास पर जोर दिया था, जिसका परिचायक आज यहाँ दिखाई दे रहा है। ऐसे में आने वाले भविष्य में शिक्षा और खेल के साथ ही मनपा के माध्यम से यहाँ पर साइंटिफिक लैब, ग्रंथालय का निर्माण किया जाएगा ताकि जिज्ञासी वृत्ति को बढ़ावा मिल सके। खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आज जर आपण बघितलं असेल की क्रांतिज्योती ज्ञान सावित्रीबाई फुले यांची 194 जयंतीचा आपण उत्सव साजरा करत असताना फक्त जयंती साजरी करून आपण तिथे थांबत नाही, तर त्यांनी दिलेला जो काही संदेश आहे शिक्षणाबरोबरच शिक्षणाचा सर्वांगीण विकास आणि ह्या भागामध्ये जर आपण बघितलं असेल तर इथे हा विशेषतः MIDC क्षेत्रामध्ये एकदम गरीब कुटुंबातली जी कामगार वस्तींची मोठी वस्ती आहे आणि यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हा सदहेतू ठेवून इथे महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत सोनवणेजी, त्यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई आणि इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेच्या बरोबर येऊन हे सर्व आपण इथं आज उपस्थित सर्व उभं केलं. आज जवळजवळ 4,500 विद्यार्थी चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण इथे घेतात. याचा निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करता येतील महानगरपालिकेचं. आज जर आपण बघितलं तर शिक्षणाबरोबर खेळाचं सुद्धा आपण इथं खेळाला उत्तेजन देऊन चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा इथं तयार केल्यात आणि त्याच्या पुढे जाऊन आपण सायंटिफिक टेम्परामेंट तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला सायंटिफिक टँकरिंग लॅब आहेत. अटल मिशन अंतर्गत काही लॅब आपण इथे करणार आहोत. चांगल्या पद्धतीचे ग्रंथालय इथे राहतील म्हणजे आपल्याला जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण साहित्यामध्ये कुठे कमी पडणार नाही. त्यांचे जी जिज्ञासू वृत्ती आहे तिची सुद्धा वाढ होईल. या दोन्ही गोष्टी आपण इथे करतो. निश्चितपणे आज या कार्यक्रमानिमित्त महानगरपालिका आयुक्त म्हणून मला खूप आनंद होतोय आणि या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. वहीं सुधाकर सुनावने ने कहा कि यह अंतरशालीय क्रीड़ा महोत्सव नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय खेल महोत्सव है, जिसके माध्यम से पिछले 11 सालों में असंख्य खिलाड़ियों का निर्माण हुआ है। कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव आणि हा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतोय आणि हे पाहिल्यानंतर कुठलाही अधिकारी असेल, कुठलाही राजनीतिक नेता असेल, तो या ठिकाणी अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, आपल्याला निश्चितपणे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय एखाद्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं की काय अशा प्रकारचा भास झाल्याशिवाय होत राहत नाही आणि त्यामुळे आनंद हा निश्चितपणे आहे. कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं दिसतं आहे. शिक्षणाच्या प्रति प्रेम आलेलं आहे, खेळाच्या प्रति प्रेम आलेलं आहे आणि भारतीय म्हणून या देशाला काहीतरी नावलौकिक मिळवून द्यायचा याच्यासाठी जिद्दीने उभा राहणारा कष्टकरी माणूस देखील या ठिकाणी आनंदित झालेला आहे. त्यामुळे मी माननीय आयुक्त महोदय, माननीय मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन ह्या कष्टकऱ्यांच्या ह्या क्रीडा महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ज्या क्रांतिज्योतीने 194 वर्षापूर्वी ज्ञानाची ज्योत पेटवली, ती ज्योत पुन्हा पुढे प्रज्वलित करून ठेवण्याचं काम देखील ह्या उभयतांनी या ठिकाणी येऊन केलं. त्यामुळे आदरणीय नाईक साहेबांचं आणि आदरणीय कैलास शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. नाही कसं आहे बघा, मला तर लहानपणी ना शिक्षण घेता आलं ना खेळ खेळता आले, परंतु खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या माध्यमातून लोकांनी ज्यावेळेस संधी दिली त्या संधीतनं मी दरवर्षी पाहतोय निदान 1-2 मुलं तरी खेलो इंडियापर्यंत जात आहेत, राष्ट्रीय स्तरावर जात आहेत, राज्य स्तरावर जात आहेत आणि याचा आनंद निश्चितपणे मला आहे. कारण ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. हे अचीव करण्यासाठी रात्रंदिवस मुलं आणि त्यांच्यावर काम करणारे समाजसेवक हे मेहनत करत आहेत आणि त्याचं हे फलित आहे. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।